नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी अक्करबोट्या नावाच्या कादंबरीचं कथन करत असतो. बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी. आज शुक्रवार. आपण 20व्या भागामध्ये आता प्रवेश करत आहोत. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की सासूनं रत्नाचं बाळंतपण घरी होऊ देणार नाही आणि बाहेर जरी बाळंतपण झालं आणि त्या किडकाला जर समजा घरी आणलं तर त्याचा मी मुर्दा पाडीन अशी धमकी दिली होती. आणि त्याच्यावरून मग वंदनाची चिंता वाढली होती की काय करायला पाहिजेत मग. आणि मग त्याच्यासाठी ती अक्करबोट्या राजूची भेट घ्यायला गेली होती. अक्करबोट्या राजूला तिनं सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि अक्करबोट्या राजूनंही सांगितलं की आपण असं करू की तिला वाशिमच्या बायांच्या दवाखान्यामध्ये नेऊ. आणि तर बाळाचं काय करायचं हा पुन्हा प्रश्न त्या दोघांना पडलेला होता. तर तो राजू म्हणाला की मी काय करायचं ते पाहतो आणि संध्याकाळी भेटतो. तर संध्याकाळी ते दोघंजणं भेटले आणि मग राजूनं पद्धतशीर तिला सारं काही समजावून सांगितलं की जर असं एखादं बाळ आईला नको असेल, नातेवाईकांना नको असेल, तर बायकांच्या दवाखान्यामध्ये ते बाल कल्याण समितीला आपण दत्तक देऊ शकतो. आणि दत्तक दिल्यानंतर ते बाळ ते मग कुठं ठेवता येईल, कुठं पाठवता येईल हे त्यांच्यावर, आपला काहीही त्याच्यावर हक्क राहत नाही. जर समजा हे तुला मान्य असेल तर मग हे आपण सगळं करू. आणि वंदनालाही काही हरकत नव्हती, पण वंदनाला हे सगळं स्वतःच्याच मनानं करता येत नव्हतं. त्याच्यामुळे मग तिने हे सासऱ्याला सांगितलं की सासऱ्याला सगळी परिस्थिती माहीतच होती की सासूला ते बाळ सहनच होणार नाही. आणि तरी पण सासरा एकाएकी या गोष्टीला म्हणजे बाल कल्याण समितीला ते बाळ देऊन टाकण्यासाठी तयार झाला नाही. पण मग वंदनानं पुन्हा सासूची भीती दाखवली की मग आता सासूची तुम्ही समजूत काढा. पण तिची समजूत काढणं तर शक्यच नाही. एक वेळ आपण देवाला त्याची समजूत काढू, पण हिची समजूत निघणार नाही. आणि म्हणून मग नाईलाजानं सासऱ्यानं या गोष्टीला होकार दिला होता. पण सासरा असं म्हणाला होता की वंदना, मला तर गड्या ही गोष्ट सहन व्हायलीच नाही आणि माझ्या डोळ्यासमोरही ही गोष्ट झाली न पाहिजेत असं मलाही वाटते. पाय तुले काय करता येईल. तर वंदना म्हणाली तुम्ही त्याची चिंता करू नका, मी सगळं पाहून घेते काय करायचं ते. आणि पण एक गोष्ट तिनं सांगितली की ही गोष्ट तुमच्या आणि माझ्या दोघांच्यातच राहिली पाहिजेत आणि आपण जिवंत आहोत तोपर्यंत राहिली पाहिजेत. ती रत्नाला गोष्ट कळता कामा नये, ना नारायणला सुद्धा कळता कामा नये. आणि ती गोष्ट मात्र सासऱ्यानं मान्य केली. दुसऱ्या दिवशी वंदना अक्करबोट्या राजूसोबत बायकांच्या दवाखान्यात दिली. हा एक बायकांचा दवाखाना मिशनरी लोकांचा दवाखाना होता, इंग्रज लोकांचा दवाखाना होता. आणि इथे बाळंतपणं फार मोठ्या प्रमाणात होत होती. तर तिथल्या मुख्य डॉक्टरला जाऊन ते दोघं भेटले, त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्या डॉक्टरांनी त्यांना एका नर्सबरोबर दुसऱ्या एका ऑफिसमध्ये सांगितलं. तिथं एक साहेब बसलेले होते, तेच बाल कल्याण समितीचे सदस्य होते. आणि त्यांनाही ह्या दोघांनी परिस्थिती समजावून सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आम्ही ते बाळ स्वीकारतो. पण ते बाळ स्वीकारण्यासाठी काही अटी असतात, काही कागदपत्रांवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील. आणि त्या जर तशा सह्या करायची तुमची तयारी असेल तर आमची काहीच हरकत नाही. आणि वंदना म्हणाली ठीक आहे, करू आम्ही सह्या. हे सगळं झालं हे कशासाठी? कारण वंदनाचे दिवस आता रत्नाचे दिवस आता भरत आले होते. आता रत्नाचे दिवस भरत आले, उन्हाळ्याचा काळ सुरू झाला, म्हणजे मॅट्रिकची परीक्षा सुरू झाली नारायणची. नारायणनं चक्क सांगितलं की माझी मॅट्रिकची परीक्षा असल्यामुळं मी रत्नासाठी वेळ देऊ शकत नाही. रत्नाला तुम्ही कुठं न्यायचं तिथं न्या, पैसा जर लागला तर तो मात्र मी खर्च करेन. आणि वंदनाला तर तेच पाहिजे होतं. वंदनाला सासराही नको होता आणि नारायण तर नकोच होता.
आणि इकडे मात्र सासूचा वेगळाच फंडा तो अजूनही चालूच होता. एवढी ती लोंबकळलेली पोटानं रत्ना, तरी ती तिला शेतात नेत होती. आपण आंब्याच्या सावलीत बसून राहत होती आणि तिला काही काम नाही तरी चारी धुऱ्यांना चक्रा मारायला लावत होती. आता त्या चक्रा मारता मारता तिला खरोखर चक्कर आली असती आणि ती पडली असती, जागीच मेली असती. पण दूर दुसऱ्या एका झाडाखाली बसलेला सासरा किंवा तिथं काहीतरी करत असलेला सासरा तिला दिसत होता. सासऱ्याने तिला सांगितलं की तू चिंता करू नको, मी तुझ्या आसपासच राहतो. आणि म्हणून ते सगळं सहन करत होते. तिचे 9 महिने पूर्ण भरले. बायका असं म्हणतात की 9व्या महिन्याची सावली पडली की बाई बाळंतीण होऊ शकते. त्याच्यामुळे वंदना जास्त दक्ष झाली आणि तशीच दक्षता तिनं सासऱ्याला घ्यायला लावली. सासऱ्याला सांगितलं की ही कधी अडल ते सांगता येत नाही. हिच्या कळा सुरू झाल्याबरोबर आपल्याला हिला वाशिमला नेऊन बायकांच्या दवाखान्यात भरती करावं लागेल. त्याच्यासाठी एखाद्या मेटेडोरवाल्याला आधीच सांगून ठेवा. सासऱ्यानं तेच केलं. एका मेटेडोरवाल्याची भेट घेतली, त्याला सांगितले बाबा रे तू अशा अशा गोष्टीसाठी तयार आहे. तो म्हणे कव्हाय सांग म्हणे, कोरभर भाकर खाईपर्यंत मी तुमच्या दारात ऑटो आणून उभा करीन. आणि जेव्हा रत्ना अडली, तिला वेदना होऊ लागल्या, ती जमिनीवर लोळू लागली, तेव्हा सासऱ्यानं आधी वंदनाला ती गोष्ट सांगितली आणि मग त्या ऑटोवाल्याच्या घरी गेला. ऑटोवाल्यालाही सांगितलं आणि सुदैवानं तो घरी असल्यामुळे त्यानं ताबडतोब ऑटो रत्नाच्या दारात लावला. वंदना आधीच घरात आली होती, सासरा आला. ते दोघं तिला उभं करू लागले, पण तिला उभंही राहता येत नव्हतं आणि चालताही येत नव्हतं. एवढ्याच सासू घरात आली आणि म्हणाले हो हो न्या तिले उचलून, तिचं मड आणि तिला होणारे त्या किडकाचं मड तिकडंच पुरून टाका. मी तुमच्यासाठी, तुम्ही घरी असतोवर पाणी गरम करून ठेवतो त्याच्या नावानं आंघोळ करायसाठी. अशा वेळीसुद्धा, निकराच्या वेळीसुद्धा सासू अशी वागत होती. पण तिच्याकडे दोघांनीही दुर्लक्ष केलं आणि वंदनानं पाय धरले, सासऱ्यानं तिला पाठीमागून आधार दिला आणि दोघांनी मिळून तिला ऑटोमध्ये आणून झोपवलं. ऑटो वाशिमच्या दवाखान्यात जायला 2 तास लागले. म्हणजे दोघांचीही चिंता वाढली होती की रस्त्यानंच काही कमी जास्त झालं तर काय करावं, पण काही झालं नाही. फक्त रत्ना विव्हळत होती, तिला त्रास होत होता आणि दवाखान्यात नेल्यावर मात्र मग त्या लोकांनी तिला स्ट्रेचरवर टाकलं आणि सरळ जिथं मुली बाळंतीण होतात, बायका बाळंतीण होतात त्या खोलीमध्ये नेलं. रत्ना तिच्या मागं गेली, पण सासरा आला नाही. सासरा बाहेरच बसला. तो म्हणला मी नाही येत, तू काय करायचं तिचं कर आज जाऊन. वंदनाही त्या खोली बाहेर येऊन थांबली, पण तिला काही कागदपत्र अमुक ढमुक याच्यावर सह्या करण्यासाठी एका नर्सनं ऑफिसमध्ये आणलं. ऑफिसमध्ये जे डॉक्टर होते त्यांनी पेशंटचं नाव विचारलं, म्हणजे रत्नाचं नाव, पूर्ण नाव विचारलं, आडनावासकट कुठं राहतात ते विचारलं. वंदना त्यांची कोण आहे, वंदनाचं पूर्ण नाव काय, म्हणजे नवऱ्याचं आडनाव, राहणार कुठल्या वगैरे वगैरे ही सगळी चौकशी केली. ते सगळं लिहिलं आणि त्या कागदपत्रांवर बाईचा नवरा आहे का सोबत असं डॉक्टरांनी विचारलं आणि नकार दिल्यावर मग वंदना म्हणाली मीच तिच्यासोबत आहे, मीच सह्या करते, आणि वंदनानं सह्या केल्या. म्हणजे तो भाग मिटला. आता इकडे बाळंतीणीच्या खोलीच्या बाहेर रत्ना थांबली, पण वंदना थांबली, पण रत्नाचा काही आतून कुठलाही आवाज येत नव्हता किंवा बाळ रडल्याचा आवाज येत नव्हता. तिची तगमग सुरू झाली. ती तिथं चक्रा मारू लागली. बाजूलाच एका बेंचावर एक वयस्कर आजी बसलेल्या होत्या. त्या म्हणाला काय बाई, बाळंतिणीसाठी तुम्ही तळमळ करायले का, बसा. अहो माझी सून परवाच्या दिवशी संध्याकाळपासून आत आहे. परवाच्या दिवशी संध्याकाळपासून इतका वेळ?
काहीतरी इंजेक्शन देत असतात ना म्हणे. नाही नाही, या दवाखान्यात कळा जरी बंद झाल्या तरी इंजेक्शन दिलं जात नाही. त्या बाईला तशाच पद्धतीनं नैसर्गिक ज्याला म्हणतात त्या पद्धतीनंच बाळातीनं होऊ देतात. ही चांगली गोष्ट आहे. आणि नाईलाज झाला. तर मग हिची वाढत होती आणि आतून जी नर्स येत होती, जात होती, तिला ती काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत होती, पण ती काही सांगत नव्हती. शेवटी मुख्य नर्स आली आणि म्हणाली, बाई तुमच्या बाईचं ताबडतोब सिझर करावं लागते आणि त्याच्यासाठी तुमची मान्यता लागते. तुम्हाला काही कागदांवर सह्या कराव्या लागतील. चला तुम्ही. आणि ती गेली. तिनं त्या सह्या केल्या. तोपर्यंत हिला सिझरसाठी नेलं आहे. सिझरच्या रूमच्या बाहेर, म्हणजे ज्याला ऑपरेशन थिएटर म्हणतात, त्याच्या बाहेर पुन्हा वंदना आपली तक 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 करत राहिली. काही वेळानं एक नर्स पांढऱ्या शुभ्र पालवात गुंडाळून एका बाळाला घेऊन आली आणि मग ते बाळ आणि ती मुख्य नर्स त्या दोघी वंदनाला खुणावत मागं मागं आल्या. का तर हे जे सगळं झालेलं होतं हे डॉक्टरांना सांगून मुख्य नर्सला विश्वासात घेऊन की बाळाच्या आईला हे काहीही सांगायचं नाही की आम्ही हे तुम्हाला बाळ दिलेलं आहे, बालकल्याण समितीला दिलेलं आहे. तर मुख्य नर्स म्हणाले, आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्ही तिच्या आईला काही, बाळाच्या आईला काही सांगणार नाही. आणि मग बालकल्याण समितीच्या कार्यालयामध्ये नेलं. पण त्याच्या आधी डॉक्टरांकडे नेलं, मुख्य डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर त्या बाळाच्या अंगावर काय खुणा आहेत ते लिहून घेणार होते. म्हणजे वंदनाकडून जे कागद लिहून घेतले त्यांनी, त्या कागदांवर सह्या करून घेतल्या त्याच्यावर लिहिण्यासाठी. आणि मग खुणा पाहिल्या डॉक्टरांनी. 3 खुणा महत्त्वाच्या आहेत बघा. एक खूण त्याचा डावा कान मुडा, रत्नाचाही डावा कान मुडा. दुसरी खूण डोळे निळेशार, रत्नाचेही डोळे निळेशार. आणि तिसरी खूण त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला एक जास्तीचं लोंबणारं बोट, म्हणजे अक्कर बोट आहे. आणि ही खूण कोणाकडून आणली त्यानं? अक्कर बोटेराजाकडून. वंदनानं ते पाहिलं आणि तिचा जीव धुडधुडू लागला की काय पाप केलं आहे आपण आयुष्यामध्ये, आपण काय पाप केलं आहे. ते तर केलंच केलं, आता हे दुसरं पाप, तिचं लेकरू, तिच्या पोटचं लेकरू तिच्यापासून तोडून आपण या बालकल्याण समितीला देत आहोत आणि ती तिला सांगायचं नाही. म्हणजे हे आणखी एक पाप आपण करत आहोत. पण त्याला इलाज नव्हता. जेव्हा रत्ना शुद्धीवर येईल तेव्हा तिला नर्सच सांगणार होते ठरल्याप्रमाणे की तुमचं बाळ पोटातच गुदमरून मरण पावलं, त्यामुळे बाळाचा जो काही विधी आहे तो उरकून टाकल्या गेला. जेव्हा रत्नाला विशुद्ध अवस्थेत एका जनरल वॉर्डमध्ये कॉटवर टाकलं, सलाईन लागलेलं होतंच आधीच, तेव्हा रत्नाच्या सुकून गेलेल्या चेहऱ्याकडे पाहत पाहत वंदनाला आणखी आतून उन्मळून येऊ लागलं. असं वाटू लागलं की आपण किती मोठे अपराधी आहोत रत्नाचे. म्हणजे आपणच ते पाप केलं पहिल्या रात्रीचं आणि आता आपण पुन्हा हे पाप करतो आहोत. तिचं बाळ तिच्यापासून तोडत आहोत. या बाळाचं पुढं काय होईल ते आपल्याला माहीत नाही आणि कोणालाच माहीत नाही. एवढंच की राजाचा हा अंश आहे एवढं सिद्ध करणारा एक पुरावा त्या बाळासोबत असेल आणि तो म्हणजे त्याच्या डाव्या हाताला असणारं 6वं लोंबतं बोट. राजानं त्या बाळावर केलेला हा शिक्कामोर्तब. काळ काय करेल पुढे
ते काळालाच माहीत. वंदनानं मनोमन देवाला हात जोडले आणि विनंती केली की कसंही कर, त्या बाळाला तू जिथं कुठे राहील तिथे सुखी ठेव. नमस्कार. एवढ्यावर आपण थांबू. हा भाग लाईक करा, कॉमेंट्स द्या, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा रविवारी